आज एक व्हिडिओ मी यूट्यूबवरती बघितला की एक पोरगी त्या मुलासोबत बोलत नव्हती, म्हणून त्या पोरानं गुडघ्यावर बसून देवीच्या 200-300 पायऱ्या चढल्या. त्याचे गुडघे पूर्णतः फुटलेले होते आणि त्याच्यातून रक्त येत होते. अरे मला हे समजत नाही, तुमचं जीवन एवढं स्वस्त आहे का? ती मिळाली पाहिजे म्हणून एवढं जर तुम्ही स्वतःच्या करिअरकडे लक्ष दिलं असतं, झटले असते त्या करिअरसाठी, तर आज तुम्हाला चांगली नोकरी असती, तुमच्याकडं पैसा असतात आणि त्याच मुलीचे आईवडील स्वतः तुमच्याकडे लग्नासाठी मागणी घालायला आले असते आणि तुमच्या आईवडिलात चांगल्या सुखात राहिले असते. एवढी पोरगी करता, प्रेम तेच पाहिजे, तेच पोरगी पाहिजे. अरे तुमच्या आईवडिलांचा पण विचार करा का? उद्या जर तुमच्या जीवाला काही बरं वाईट झालं, जर फॉर एक्झाम्पल तुम्ही मेले, तर त्या तुमच्या आईवडिलांना कोण बघणार आहे? त्या म्हाताऱ्या वयात तुमचे आईवडील काम पण करू शकत नाही ना. तुमची फॅमिली तुम्ही जर गेले तर स्टेबल येऊ शकत नाही ना, तुमच्या घरचे सुखाने जगू शकत. एक पोरगी पूर्ण आयुष्य नसते रे वेळे, स्वतःच्या जीवापेक्षा दुसरं काही नाही आहे. या गोष्टीचा जरा विचार कर. माझ्या मते जी लोक खूप बुजतील असतात, जी लोक स्वतःला जखम करून घेतात, आत्महत्या करतात, त्यांना जबाबदारीपासून दूर होण्याची सवय झालेली असते. त्यांना जबाबदारी नको असते कोणत्या गोष्टीची. जे तुमचं आहे ते तुमचंच आहे, जे तुमचं नाही आहे ते कधीच तुमचं होणार नाही. मग तुमचा स्वतःचा जीव द्या, नवस करा, कोणते व्रत करा, काही करा, म्हणून सुद्धा अजून वेळ गेली नाही. आपल्या कुटुंबाचा विचार करा, करिअरकडे लक्ष द्या. उद्या चालून तुम्हाला चांगली, तिच्यापेक्षा पण चांगली मुलगी भेटेल.